शिवसेना नेते तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली आज राजधानी दिल्लीत भव्य सिंदूर महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। या महारक्तदान शिबिरासाठी सांगली जिल्ह्यातून सुमारे 1000 पैलवान दिल्लीमध्ये दाखल झाले आहेत। मोठ्या संख्येने पैलवान सहभागी झाल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। या शिबिराला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे पदाधिकारी तसेच पैलवान चंद्रहार पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत। रक्तदानाच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देत मोठ्या प्रमाणावर रक्त संकलन करण्याचे उद्दिष्ट या उपक्रमातून ठेवण्यात आले आहे। सांगलीतून दिल्लीला दाखल झालेल्या सुमारे 1000 पैलवानांच्या सहभागामुळे या महारक्तदान शिबिराची व्याप्ती आणखी वाढली आहे। विविध भागांतून आलेल्या रक्तदात्यांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले। दरम्यान सिंदूर महारक्तदान शिबिराच्या आयोजनामागील भूमिका आणि या उपक्रमाचे महत्त्व याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। सामाजिक उपक्रमांना व्यापक स्वरूप देत नागरिकांना रक्तदानासाठी प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले। राजधानी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या या महारक्तदान शिबिरामुळे महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने नागरिक आणि पैलवान एकत्र आल्याचे चित्र असून दिवसभर या उपक्रमाकडे राजकीय तसेच सामाजिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे। गेल्या वर्षापासून सुरू झाली आणि सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी रक्त देण्याचा उपक्रम गेल्या वर्षी जम्मू काश्मीरमधून आर्मी हॉस्पिटलमधून सुरू झाला आणि याबद्दल आणि त्याचं हे दुसरं पर्व आहे, दुसरं वर्ष आहे। ही दुसऱ्या वर्षात देखील आपले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली जवळपास 1200 पैलवान या ठिकाणी रक्तदान करायला आले। कालपासून त्यांचं रक्तदान सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने हे सिंदूर महारक्तदान यात्रा आपल्या देशाच्या लष्करातील जवानांसाठी, सीमेवर लढणाऱ्यांसाठी या ठिकाणी एक आगळा वेगळा उपक्रम शिवसेनेच्या वतीने चंद्रहार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेला आहे। खरं म्हणजे मी मनापासून चंद्रहार पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो। 1200 लोक इथं येऊन रक्तदान करतात। खरं म्हणजे ही मोठी देशभक्ती आहे, राष्ट्रभक्ती आहे आणि सीमेवर जवान सीमेचं रक्षण करतात, जागता पहारा ठेवतात। म्हणूनच आपण सगळे देशवासीय सुरक्षित आहोत आणि म्हणून त्यांच्या शौर्याला आणि त्यांच्या धैर्याला आणि त्यांच्या पराक्रमाला हा एक प्रकारचा सॅल्यूट आहे आणि त्या ठिकाणी त्यांचं अभिनंदन मी करतो सर्व रक्तदात्यांचं। आणि या कार्यक्रमाला हे आर्मी हॉस्पिटलमध्ये रक्तदान आहे, लष्करासाठी आहे आणि म्हणून रक्षा मंत्री राजनाथ सिंगजी स्वतः या रक्तदान शिबिराला भेट देण्यासाठी आले आणि त्यांनी या रक्तदात्यांच्या बद्दल गौरवपूर्ण भाषणही केलं। त्यांना रक्तदात्यांना ऊर्जा आणि प्रेरणा दिली। त्याबद्दल देखील मी केंद्रीय रक्षामंत्री, भारताचे रक्षामंत्री राजनाथ सिंगजी यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांनी देखील या आपल्या रक्तदात्यांच्या बद्दल, पैलवानांच्या बद्दल देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती कशी असावी याबद्दल गौरवपूर्ण उद्गार काढले। त्यांचे मनापासून मी अभिनंदन करतो। राज ठाकरे यांनी आणि मी सर्व आलेल्या पैलवानांचं स्वागत करतो। चंद्रहार पाटीलचं मनापासून अभिनंदन करतो। हा अनोखा आणि आगळा वेगळा देशभक्तीचा सोहळा आणि आज